टायमिंग मात्र आता चालू होत आहे. पंचांचा इशारा आला की टायमिंगला सुरुवात होत आहे. इतिहास सांगतो आमच्या स्त्रीने शत्रू तोडविला, लक्ष्मीबाईने झाशीचा किल्ला लढविला, जिजाऊने राजा शिव छत्रपती घडविला, महाराणी ताराबाईने महाराष्ट्र भूमीत शत्रू लढवला. स्त्री म्हणजे जन्मदाती, स्त्री म्हणजे संस्कृती, स्त्री म्हणजे नाविन्याचा वसा, स्त्री म्हणजे घराचे घरपण, स्त्री म्हणजे महान कार्य, मनुभूमी ते कनुभूमी गाजवणाऱ्या महारागिनीना आणि प्रत्येक क्षेत्रात डंका वाजवणाऱ्या रणरागिनीना, भूत भविष्य काळातील रणरागिनीना कॉमेडी अमोल पालेकर यांचा नक्कीच सलाम असेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जुम्मत चक्री चकमत जुगलबंदी अत्तेजी बाजी उमरी तुमरी रसिकेच कलगीतुळा यादवी रणधुंदी रणधुमारी. ओहो फुटवर्क चांगला चेंडू टाकला. बाहुबली में का टप्पा और गेंदबाजी में टप्पा होना जरूरी है. जकड़ के रखा है, पकड़ के रखा है. चांगला चेंडू, सुरेख चेंडू म्हणावं लागेल. बॉइंग ट्रॅकवर नक्कीच आपण पाहतोय. अनिकेत स्टाकी एनलाय बॅटर किशोर हुकमाचा एक्का बडा शाकीर दस्ताना. हो चांगला चेंडू, हा सुद्धा सुरेख चेंडू होता आणि पंचाने बाईच्या स्वरूपामध्ये एक पंजा उठवलेला आहे. बाईच्या स्वरूपामध्ये नक्कीच एक धाव, म्हणजे त्यांनी सांगितले तथास्तु, सांगितलं ना. धावसंख्या होताना आपण नक्कीच पाहतोय एक धाव फलकावर लगावली गेलेली आहे. फिल्डिंग मध्ये थोडी तब्दीली होता नक्कीच आपण पाहतोय, कारण का सुबह की चाय और बड़ों की राय लेते हुए 2 अक्षराचं लक, 2.5 अक्षराचं भाग्य आणि 3 अक्षराचं नशीब उगवण्यासाठी 4 अक्षराची मेहनत करावी लागणार आहे. बघूया कोणता संघ 4 अक्षराची मेहनत करतो, परंतु 1 अक्षराचा मीपणामध्ये येतो. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट हँड बॅटर नक्कीच पाहतोय सिद्धू. हो फुलटॉस चेंडू पुश केलाय. पुश करो खुश रहो. काय थ्रो मारलाय नक्कीच. भावेशने मात्र चांगला थ्रो खेळलाय आणि भावेश पवार टेनिस विश्वामध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली. लेफ्टी बॅट्समन गाणं सुद्धा आहे, डीजे ऑफरिंग सुद्धा आपण नक्कीच पाहणार आहोत. भावेश पवार एक मोठं नाव, पवन केने असेल, भावेश पवार असेल, नक्की चांगली छाप. पता मात्र काय चेंडू टाकला बघा. पंचाने मात्र नो चेंडू घोषित केलाय. फ्री हिट. डोले बघा, डोले मिटा बघा नीट, कारण का पुढचा चेंडू आहे फ्री हिट. हमें तो नो बॉल ने लूटा, उनमें कहा दम था, पर भी वहां पड़ा जहां चुना कमता. जहां चुना कमता गुरु. पुन्हा एकदा सज्ज झालाय बॉलिंग ट्रॅकवर, नक्कीच पाहतोय अनिकेत. हो हवेमध्ये मारला चेंडू, दन दन खन खन करता चेंडू सीमा रेषा पार. आता मात्र हवेमध्ये चेंडू आहे, उंची जास्त लांबी कमी, फलंदाज डाक टू द पवेलियन. दाखवून देताना बॉलर सांगतोय दादागिरी तो हम मरने के बाद भी करेंगे.
लोग पैदल चलेंगे और हम उनके कंधों पे चलेंगे. नक्कीच ना हे दाखवून देताना नक्कीच पाहायला भेटते. चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. नक्कीच आपण पाहणार धावसंख्या होता नक्कीच पाहतोय 9 धावा. कालबादेवी वर्सेस शीतलादेवी या संघामध्ये होणार सामना. आणि शीतलादेवी ब हा संघ काल मात्र सेमीफायनल मध्ये प्रवेश केलं होतं. नक्कीच चांगली एफर्ट त्या संघाकडून आपण पाहायला भेटली. चांगला सामना त्यांनी गाजवला. ते दोन स्ट्रोक सुद्धा आपण पाहिले, एक स्ट्रेट डाईव्ह आणि एक नंतर एक फाईन. हर्ष ठाकूर आमचे कॉमेंट्री मॅन आता मात्र चांगला पुश केलेला आहे. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होताना आपण पाहतोय. धावसंख्या जाईल 10 धावा. नक्कीच मला हर्ष ठाकूर मी लक्ष बघत होतो की तुमचं लक्ष आहे की नाही, कारण त्याची बॅटिंग मला खूप आवडली. कारण का मला त्या आणि मला दारूच्या बाटले स्वभाव खूप आवडला हो. स्वतः रिकामी होती पण समोरच्याला फुल करते. आहेत आमचं पब्लिक बसलेलं आहे तिथे, चांगला आनंद घेतात. असं वाटतं की स्वर्गामध्ये बसलीत की काय. बरोबर ना. सॅटर्डे नाईट फुल टाईट. आता संडे आहे, नक्कीच ट्रायडे सुद्धा आहे. चर्चा नक्कीच होईल, कारण ज्यादा चर्चा पण नको, कारण खरं बोललो तर बरं वाटत नाही आणि बरं बोललो तर मग खरं वाटत नाही. आणि दिनेश तरे हा मात्र उमर 11 या संघामधून मात्र व्यवसाय गटामध्ये खेळणारा खेळाडू आहे. नक्कीच एक नामवंत एक प्रतिभाशाली खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अकुटप्प्याचा बॉल, काय प्रतिभा आहे बघा, आणि प्रतिभा मात्र दाखवून दिलेली आहे. आणि दणदण खणखण करता गुदगुद्या गुद्दू. आणि रिव्हर्स शॉट अटेम्प्ट केलेला आहे. नक्कीच रिव्हर्स शॉट म्हणजे सट्टा शॉट लागला तर आबाद नाहीतर बरबाद. बरोबर ना. कारण का आय लव्ह जन्म कुठे झाला, आय लव्ह चा जन्म चिन्मय झाला. ना गॅरंटी ना वॉरंटी, चले तो चांद तक ना चले तो शाम तक. कारण का इथे शपथ घेणारा नाही, दारू पिणारा खरा बोलतो. कलियुग आहे. वरना किसने सोचा था कि मच्छर की भी अगरबत्ती लगानी पड़ेगी. आणि दिनेश यांनी मात्र 3 चेंडूमध्ये 3 षटकार लगावले, तर बिपिन भाई यांच्याकडून मात्र 1000 रुपयाचं कॅश आलेलं आहे. आणि 50 धावा जर त्यांनी मारल्या वैयक्तिक तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज बिपिन भाई यांच्याकडून. आणि विलास जय गणेश यांच्याकडून हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश आलेलं आहे. आणि धावसंख्या होताना आपण पाहतोय 15 धावा फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. नक्कीच दुपारचं सत्र आहे. दुसरं षटक बॉलिंग ट्रॅकवर नक्कीच आपण पाहतोय संजय यांना. पुन्हा एकदा सज्ज झालाय. फिल्डिंग मध्ये थोडी तब्दीली करतोय. पॉवर प्लेचं षटक आहे. दुसरं षटक. नक्कीच 3 खेळाडू मात्र सर्कलच्या बाहेर असतील. शतरक्षण स्वीकारताना एक व्यूह रचना तयार करताना. आता मात्र लेफ्ट हँड बॅटरला आपण पाहतोय. ओहो, चांगला डान्स द ग्राउंड ऑन द राईस खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट बिंदी गेन नक्कीच पाहतोय. अकुटप्प्याचा बॉल होता
फ्लिप करण्याचा प्रयत्न, क्रॅकिंग शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता, मिस अंडरस्टँडिंग स्ट्रोक बॅटरच्या माध्यमातून पाहिलं. पुन्हा एकदा आता मात्र बीट झालाय, खरोखर आता मात्र बीट झालाय. डबल माइंड होताना बॅटरच्या माध्यमातून आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 15 धावा. हा 2 हल्ली मुलामध्ये मैदानामध्ये मुलं दिसतच नाही. जे शारीरिक बल आहे ते मुलांच्या अंगामध्ये दिसतच नाही हो. एका लहान मुलाला विचार काय काय गेम खेळतोस, तो म्हणाला मी क्रिकेट खेळतो, बॅडमिंटन खेळतो, फुटबॉल खेळतो, कबड्डी खेळतो. म्हटलं दिवसभर मैदानावर असूच काय, मैदानावर नाही मोबाईलवर खेळतो. जमाना अँड्रॉइडचा आहे. आणि नवीन गोलंदाज झालाय भावेश. नक्कीच आपण चर्चा केली भावेश पवार आणि हा आमचा भावेश आलाय, बघूया. हो चांगला MS स्टाईल मध्ये कटवलेला हवेमध्ये चेंडू आहे. पहिलाच बॉलवर मात्र विकेट. दिनेश मात्र बाद झालेला आहे. बॅक टू द पवेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय सचिन. सचिनला नक्कीच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. लहान मुलगा बाबा आईला विचारतो सायकल शिकू का नको पडशील, पोहायला जाऊ का नको बुडशील, खेळायला जाऊ का नको धडपडशील, मग करू काय गप्प टीव्ही बघ. जमाना टीव्हीचा सुद्धा आहे. आणि आमच्या बायकांना एवढं टेन्शन असते ना, तर मालिकामधल्या त्या कुटुंबाचं भरपूर टेन्शन असते. स्वतःच्या कुटुंबाचं त्याला टेन्शन नसते, परंतु मालिकामधल्या कुटुंबाचं एवढं टेन्शन असते ना हो. भावेश मात्र यांनी जर हॅट्रिक घेतली तर विलास मोकुल यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश आहे भावेशसाठी, परंतु हॅट्रिक संधी मात्र हुकलेली आहे. परंतु वेगवेगळ्या षटकामध्ये पण सुद्धा तुम्ही हॅट्रिक मिळवू शकता, कारण का एक असा खेळाडू आहे त्यांनी वेगवेगळ्या 3 षटकामध्ये हॅट्रिक घेतलेली आहे. वेगवेगळ्या 3 षटकामध्ये कसे असतील ते षटक. मनोज ह्यूज हा या खेळाडूचं नाव आहे, कधी पण तुम्ही युट्यूबला सर्च करू शकता मित्रांनो. आणि त्यांनी वेगवेगळ्या 3 षटकामध्ये हॅट्रिक घेतलेली आहे. आणि धावसंख्या होता नक्कीच आपण पाहतोय 16 धावा फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. पुन्हा एकदा भावेश सज्ज झालाय, चांगलं क्षेत्ररक्षण. हो आता मात्र डॉट भिंदी गेन. नक्कीच डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतोय भावेश, आपल्या नावाला साजिश अशी गोलंदाजी. फुलटॉस चेंडू, आता मात्र स्ट्रोक. आणि मात्र आमच्या मान्यवरांचं स्वागत सुद्धा केलेलं आहे. 6-6
जब जिंदगी निकालनी है खुद के पैरों पे तो भरोसा क्यों करना है गैरों पे. सामन्याला सुरुवात करायची आहे. आणि टायमिंग होताना आपण नक्कीच पाहणार आहोत. 2:12 मॅच चालू झालेली आहे. हो कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. 2 धावा कंप्लीट आणि हाही सुद्धा नक्कीच मिस फिल्डिंग. आणि धावसंख्या होता नक्कीच आपण पाहतोय 25 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या नक्कीच आपण पाहतोय 25 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. पुन्हा एकदा सज्ज झालाय. बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय संजय. अकुटप्पाचा बॉल एज घेतली होती. नक्कीच बॉलनी मात्र बॅटची कीज घेतली. 4 धाब्यासाठी चेंडू जातोय. जातोय 29 धावा. चांगले बॅटिंग करतात. आता सुरू गवसलेला आहे. धावा बनवायची आहेत. कोऱ्याने धावा जमवाव्या लागतील. हो चांगला स्ट्रोक. आणि आता मात्र पुढे जो गेला ना खेळाडू कोंबडा कोंबडी कवटाचा पोला आणि बॅटर मारतोय षटकारात. थ्री जी 4G काही नव्हतं. फक्त गुरुजी होते. एक कानाखाली मारले की पोर आपोआप रेंज मध्ये यायची. आणि आमचा बॅटर मात्र रेंज मध्ये आलेला आहे. आता मात्र तो चार्ज झालाय. हो आता लिडिंग एज चांगलं क्षेत्ररक्षण चांगलं एफर्ट घेतलेलं आहे. खरोखर चांगली फिल्डिंग केली आहे. म्हणजे तू फक्त हो म्हण तुझ्यासाठी चंद्र तारे सुद्धा तोडून आणीन अशी स्टेटस होणारी पोरं कडीपत्ता तोडण्याचा मार खाऊन येतात. कोण कोण गेलाय कडीपत्ता तोडायला. असो जाऊया मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या होताना नक्कीच आपण पाहतोय 36 धावा 36. हो दांडी 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 गोल टांगा पलटी घोडा फर्रा.
आणि फलंदाज बाद होताना आपण नक्कीच पाहतोय. आता नवीन बॅटर आलेला आहे सूर्या. बघूया सूर्या संकट मोचक म्हणून कामगिरी करावी लागणार आहे. सेनापती नाही तर सरसेनापती म्हणून लढावं लागणार आहे. आता मात्र डॉट चेंडू बाद. कारण का गोजावा डग जेव्हा शून्यावर बाद झाला नंतर पेपरामध्ये जाहिरात आली. नंतर डायमंड डक सिल्वर डक डकचे मात्र अनेक प्रकार अस्तित्वात आलेले आहेत. फलंदाज बॅक टू द पवेलियन. फलंदाज मात्र बाद होताना नक्कीच आपण पाहिलाय. नक्कीच चौथं षटक घेऊन आलेलं आहे संजय. हो आता पंचांकडे आपली बघा काय जल्लोष. हे आहेत पाटील अक्के मी आधीच सांगितलेलं. आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 36 धावा. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 36 धावा फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. एकोणीस मिनिटं झाली अजून मात्र 11 मिनिटांमध्ये हा षटक टाकायचा आहे. नक्कीच फास्ट मात्र स्पीड अप नक्कीच आज आपण पाहिलं. टीम मीटिंग जास्त कोणत्या संघाने घेतलेली नाही कारण ज्यादा खर्चा तो ज्या परचा पण असेल. हो चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केलाय. जातोय 6 धावेसाठी सासू मेली खोकून जावय आला 90 टाकून आणि षटकार मारलाय वाकून. आणि गौतमी पाटील सुद्धा इथे नाचताना पाहायला भेटते. काल गौतम नाचत होता आज गौतमी नसते. आणि चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केलाय. पकडापकडीचा खेळ नक्कीच मैदानामध्ये पाहायला भेटतो. खुद की सेल्फी लेने से अच्छा है खुद को ऐसा बनाओ कि लोग आपकी सेल्फी ले. आणि लेफ्ट हँड बॅटर नक्कीच पाहतोय सिद्धू. अप्रतिम बॅटिंग सिद्धूच्या माध्यमातून पाहिली. फुलटॉस चेंडू काय चेंडू टाकला बघा. आणि नो +1 ये बडी नाइंसाफी है. गब्बर सिंग ये कैके गया जो डर गया ओ घर गया. म्हणजे एका देशाने केली घाण नाव त्याच चीन हैराण केलंय कोरोनानं. केलं होतं की नाही कोरोना रे. कारण का भाजी आणलं रेशन आणलं गर्दीमध्ये घुसून उकाना घेतला होता की नाही. आता कोरोनाचं नाव घेऊन दवाखान्यात बसून ही अवस्था त्या काळामध्ये आपली झाली होती. आणि तेव्हा मात्र आम्हाला समजलं की आपले कोण आणि परके कोण. कोण कोणाचं नसतो. कोरोनाच्या कारणाने आम्हाला शिकवलं. टाळ्या सुद्धा वाजवल्या टाटा सुद्धा वाजवली. जाऊया आता मात्र चांगला स्ट्रोक बैठक शॉट अटेम्प्ट केलाय. मिड विकेटला ट्रॅव्हल झालाय. नक्कीच प्रेक्षक वर्गाची सुद्धा मांदी आली नक्कीच आपण पाहतोय.
और जो इधर पब्लिक आई हुई ना वो चिकन मटन बिरयानी खिलाकर बुलाए गए पब्लिक नहीं है, ट्रकों में भर कर बुलाई है पब्लिक नहीं है। क्रिकेट के प्रति उनका स्वाभिमान उनका अभिमान इन्हें खिंच के लेके आया है। या अभिमान आहे, या स्पर्धेबद्दल असलेलं प्रेम आहे, गावकऱ्यांची असलेली आपुलकी आहे, त्यापोटी मायबाप वर्ग आलेला आहे। नक्कीच आपण पाहतोय पंचांकडे अपील आणि पंचाने मध्ये व्हाईट चेंडू दिलेला आहे, दंडित केलेला आहे पंचाने आणि धावसंख्या आपण नक्कीच पाहतोय 49 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत। पुन्हा एकदा सज्ज झालाय आणि के डान्स द ग्राउंड हवेमध्ये चेंडू आहे का, जातो का बघूया। चेंडू गेलाय दूर 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 आणि बॉलरचा नक्कीच मला मात्र कर्मावर विश्वास नाही, परंतु शर्मावर मात्र विश्वास आहे। कधी न थांबणारी मुंबई आमच्या राजासाठी थांबली होती। जेव्हा आपण T20 सामना तो जिंकला पूर्ण मुंबई थांबली होती। पुण्यात सज्ज झालाय बॉलर अनिकेत, हो चांगला फ्लिप केलाय, शॉटला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेसाठी। बॉलरला सुद्धा कुठलंय घामटा काढलाय बॉलरचा बघा, दोन्ही हात बॉलरने आहेत कमरेवर ठेवले, त्याच्या बाजूला विट दिली तर विकेट सुद्धा उभा राहील। मग विकेट उभा राहिल्यानंतर बॉलिंग कशी टाकेल हा सुद्धा एक प्रश्न आहे। हो रनआउटची संधी आहे, बघूया कोणाला मारतोय, हे प्रेशर आहे आणि बॉल बघा कुठे गेलाय, काय घडलंय काय बिघडलंय, कशी अवस्था झालेली आहे। काही लोकांचं असं असतं, काही लोकांचं कसं असतं, धावसंख्या झाले 64, काही लोकांचं कसं असतं लाखाशिवाय बात नाही आणि वडापाव शिवाय खात नाही, अशी अवस्था झाली आहे चेंडूवर। नक्कीच आपण पाहतोय आणि धावसंख्या होताना नक्कीच आपण पाहतोय 64 आणि ह्या ओव्हर मध्ये 28 धावा तब्बल आले, सर्वांना आले पाहिजे बॅटिंग करण्या संघाने 28 धावा आलेले आहेत। किती धावा आल्या महिला वर्ग, तुम्ही पण टाळ्या वाजवायचे, 28 धावा आलेले आहेत। सगळे मौन आहेत, स्टॅच्यू। नक्कीच अनिकेतला मात्र नक्कीच अनिकेतच्या ओव्हर मध्ये भरपूर धावा कुठल्या गेल्या। अनिकेत सांगू आम्हाला पराभवाची भीती नाही, कारण का आमचा जन्म संघर्षाच्या मातीमध्ये झालाय, संघर्ष नक्कीच करावा लागणार आहे। दर्शन सर हे सुद्धा आलेले आहेत बेस्ट कॉमेंटेटर, त्यांचा सुद्धा आवाज आपण गोड आवाज पाहिला। नक्कीच जाऊया मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा। हो बॅक व्हायला चेंडू फ्लिप केलाय, एलिमिनेशन भेटलं एक धावेसाठी, एक धाव पूर्ण। हुनर तो सब में होता है, फर्क इतना है किसी का छिप जाता है और किसी का छप जाता है। दर्शन सर जगाच्या इतिहासामध्ये दुश्मनाच्या हातावर तुरी देऊन पळणारे राजा भरपूर आम्ही पाहिले, परंतु मिठाई देऊन पळणारा राजा एकच आहे, छत्रपती शिवाजी महाराज मिठाई देऊन पळाले हो। कारण भूगोल जरी जगाचा असला तरी इतिहास मात्र आमच्या राजांचा आहे। हो आता मात्र डॉट चेंडू, किपर मात्र लय पराकाष्ठा करतोय, जबरदस्त किपिंग रवीच्या माध्यमातून नक्कीच पाहिली जाते। आणि काल रवी सर कोच होते, आज किपर आहेत,
सगळी भूमिका आजमावतायत. अहो काय स्ट्रोक अटेम्प्ट केलाय, जातोय जातोय 6 धावेसाठी. जबरदस्त स्ट्रोक. जब जब मॅटर बडे होते तो ये जनाब खडे होते. धावसंख्या होताना आपण नक्कीच पाहतोय 71 धावा फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. परत अटेम्प्ट केला स्ट्रोक ऑन द राईट स्ट्रेट ड्राईव्ह आणि 6 धाव्यासाठी लांब लांब लांब, खूपच लांब. चेंडू आणि 41 धावा कुठलेले जबर सर्वांना टाळ्या वाजवायचे. सिद्धेश सिद्धू सिपमद्दू जपमबरदस्त बॅप मटिंग केलेली आपल्या सपमांगा सापमटी सर्वांना टाळ्या वाजवायच्या आहेत. हा होम ग्राउंड आहे त्यांचा. सिद्धू काय बॅटिंग केली आहे अफलातून. लोक म्हणतात पहिल्यासारखे दिवस राहिले नाहीत, खरं तर दिवस तेच आहेत. लोक पहिल्यासारखी राहिलेत नाहीत. आणि फिल्डिंग मध्ये तब्दिली, कारण दवाखाना किती मोठा असला तरी आपल्या लोकांनी दिलेल्या जखमा कोणत्याही रिपोर्ट मध्ये सापडत नाहीत. आणि आमचे 2 छोटे पिल्लू पिल्लू नाचतायत. यांनी मात्र आता जो संघ आहे शीतलादेवी असंघ, परंतु ते आनंद व्यक्त करतायत, ते न्यूट्रल आहेत. आणि फलंदाज मात्र बाद डिचल मिळाली संधी. तर 78 धावांचं आव्हान दिलं तो शीतलादेवी संघाला. शीतलादेवी संघ तिकडे तुम्हाला एक प्लेयर्स साठी एक पॅव्हलियन बांधलेलं आहे. आम्ही तुम्हाला तिकडे विश्राम घ्यायचा आहे. जिकडे कोण बाहेरचे असतील कृपया त्यांनी मार्किंग मी आपल्या समोर एक कविता सादर करतोय. व्हॅलेंटाईन डे. शीतलादेवीचे सर्व यांना खेळाडूंना तिकडे तिकडे उभं राहायचंय. शीतलादेवी संघाचे जेवढे खेळाडू आहेत ते खेळाडू कक्षामध्ये जायचंय. शीतलादेवी एकाही खेळाडू सर्वांनी खेळाडू कक्षामध्ये जायचंय. आणि मी आपल्या समोर सादर करतो व्हॅलेंटाईन डे.
ह्या वर्षाचा व्हॅलेंटाईन डे आपण समर्पित करूया आई आणि बाबांसाठी. रोज तर तिला पण द्या जी रोज दुःखाशी संघर्ष करून झगडत असते. प्रपोज तर तिला पण करा जी तुमच्या व्यक्तिमत्वाच्या पोचची खरी शिल्पकार आहे. चॉकलेट तर तिला पण द्या जी स्वतः झटून तुम्हाला आयुष्यात रेडी आणि सेट करते. पेढी तर तिला पण द्या जिने तुम्हाला लहानपणापासून पेढीसारखं जपलेले असते. प्रॉमिस तर तिला पण करा जिने तुमच्याकरिता सगळे सुखे मिस केले असते. किस तर तिच्या पण हाताला करा जिने तुमच्याकरिता हात झिजवलेले असते. हक तर तिला पण करा जिने तुम्हाला तिच्या कुशीत मौल्यवान वस्तूसारखं जपलेले असते. गर्लफ्रेंड गर्लफ्रेंड नावाच्या बाईच्या आधी गर्लफ्रेंड नावाच्या बाईच्या आधी एक बाई असते. तिचं नाव आई असते. अडाणी जरी असली तरी 100 गर्लफ्रेंडच्या प्रेमाला ती भारी असते. बॉयफ्रेंड बॉयफ्रेंड नावाच्या बाबूच्या आधी एक बाबा असतो. त्याचं नाव बाप असते. स्वतःचा खिसा रिकामा ठेवून तुम्हाला पैसे त्याच ATM मधून येत असते. म्हणून ह्या वर्षाचं व्हॅलेंटाईन डे समर्पित आहे आई आणि बाबांसाठी. सर्वांना टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवतच नाही. नक्कीच चांगलीच त्याच्या पुढं- कविता म्हटली इकडे अमोल सरांनी. आमच्या प्रेक्षकांना थंडी वाजते. फॅन बंद करा. नक्कीच चांगली कविता होती अमोल सर. एक मनाला लागली कविता. 14 फेब्रुवारी आपण व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करू, पण या वर्षी 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे नव्हे तर आपले धर्मरक्षक संभाजी राजे यांच्यावर एक चित्रपट येतोय छावा म्हणून. तर मला वाटतं 14 फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे नव्हे तर आपला छत्रपती संभाजी डे सेलिब्रेट झाला पाहिजे. नक्कीच 14 फेब्रुवारी नक्कीच छावा चित्रपट येतो. बघा सर्वांनी मित्रांनो. कारण का ना जातीचा ना धर्माचा ना जातीचा ना धर्माचा माझा राजा फक्त मातीचा फक्त मातीचा. हे हिंदू स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा होती आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांनी घडून दाखवलं. आणि त्यांची धर्माची रक्षा करणारे आपले संभाजी राजांनी सुद्धा खूप काही केलं. नक्कीच दर्शन. कारण का शंभूराजे फक्त 32 वर्ष जगले. जर 64 वर्ष जगले असते ना तर मोगलांनी सुद्धा भगवा कपाळा लावला असा. भगवा. शीतलादेवी क्रिकेट संघ यंगस्टार अक्षयगाव स्वर्गीय मनोहर गणपत म्हात्रे स्मृती चषक 2025 एक मानाची स्पर्धा. एक महान अशी आत्मा आपल्यातून निघून गेलेली आहे आणि त्यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा भरवण्यात आली आहे. 2023 मध्ये सुद्धा स्मृती चषक भरवण्यात आला होता आणि हा मात्र 2025 मध्ये सुद्धा त्यांचं आयोजन त्यांचं नियोजन नक्कीच आपण पाहतोय. जवळ मैदानाच्या आतमध्ये धावा बनवायच्या आहेत. 78. ओहो पहिलाच नो ला प्लस. It's time for Africa. You're a good soul.
इकडे षटकार सांगितला आहे. दमदार सुरुवात. आणि काय घडलंय काय बिघडलंय धावा मात्र नक्कीच होताना पाहतोय. रनआउट म्हणजे फ्रीटला सुद्धा आउट आहे. नो चेंडू मध्ये 4 प्रकारे आउट दिलं जातं. 4 प्रकारे. हे काय हिट विकेट. एक रनआउट. हो काय एलिमिनेशन आहे. काय मारलाय. हाय आमचा छावा. तांबडी 6 चांबडी धावेसाठी. चमकते उन्हात न लाखाला. आणि काय षटकार मार. यशस्वी तोच होतो. यशस्वी माणूस तोच होतो ज्याच्यावर लिंबू जरी फेकला तरी तो सरबत करून पितो. बरोबर. आणि आमचा बॅटर मात्र त्याच्यावर लिंबू फेकलेला आहे. सरबत करून पितोय तो. नक्कीच चांगला ॲनिमेशन दोन्ही संघामध्ये. हो स्वीप शॉट केलेला आहे 1 धाव्यासाठी. आणि धावसंख्या झाले 16 धावा. आणि आता आमचे डीजे ऑफिडर सुद्धा आलेले आहेत. आता नाथ खुला आणि गणपती फुला. ऋतिकेश. दोन दिवसानंतर आज नाव समजलं. परंतु कॅरेक्टर ब्रँड माणूस आहे. कारण का ब्रँड हे कॅरेक्टर मध्ये पाहिजे. तसं आमच्या ऋतिक सर काय स्ट्रोक केला. अटेम्प्ट केलाय. एक टप्पा जातोय का. प्लेयरच्या मस्तकावर दस्तक देऊन जातोय. टप्पा टप्पा. थँक्यू डीजे. शीतला देवीचे पाठीराखे कृपया बाउंड्री लाईनचा ताबा सांभाळायचा आहे. हो काय स्टोक 4G ऐवजी 2G घेतली असे तर राहिलेले पैशात भाजी घेता आली असते ती पण ताजी. असा स्ट्रोक. हो डान्स द ग्राउंड जातोय 4 धावेसाठी. रन मिळाला 4. बेडा झाला पार. हॅलो. धावसंख्या झालेले आता मात्र वाईट धावा झालेल्या आहेत 25. तब्बल 25 धावा कुठल्या गेलेल्या आहेत. मुन्नी हो या मलिका, शीला हो या शब्दम, इनका डान्स का एनर्जी का राजा लिंबू सरबत. आणि खेळाडूचं काय आहे माहिती नाही. हो चांगला स्टोक अटेम्प्ट केलाय. फक्त दिशा दिलेली आहे. कारण का कपिल देव निकष सांगायचे जो चांगला चेंडू आहे त्याचा सन्मान करायचा आहे आणि जो खराब चेंडू आहे त्याचा मात्र समाचार घ्यायचा आहे. त्या हिशोबाने पहिलं षटक संपलेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस शीतला देवी संघाची धावसंख्या झाली ती म्हणजेच 26 धावा. एक चांगली सुरुवात पाहायला भेटली आपल्याला शीतला देवी संघाकडून. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा कसा घ्यायचा तो आपल्याला पाहायला भेटला या पहिल्या ओव्हर मध्ये. नक्कीच चांगली सुरुवात म्हणावी लागेल कारण का धावसंख्या सुद्धा तेवढ्या सेट केल्या गेल्या होत्या परंतु अप्रतिम सुरुवात. कारण का नवरा बायकोचं दर्शनचं नातं हे वडापाव सारखं घट्ट असतं. बरोबर ना. आपण पाहिलं की नाही वडापाव खायला कधी आपण गेलात की नाही. आणि जेव्हा जातो आपण तेव्हा बघितलं की नाही कोण खातो का नुसतं पाव किंवा नुसतं वडा. कोणच खात नाही ते एकत्र खातात. आणि ओनर सुद्धा आहेत आमचे. म्हणजे एवढं घट्ट नातं असतं त्यांचं. तसं मात्र घट्ट नातं नक्कीच आमचं इथे राहणार आहे. त्यासाठी मनोरंजन करतो मित्रांनो. काही चुका होत असेल तर नक्कीच पदरात घाला पण मनोरंजन झालं पाहिजे.
उद्या गेल्यानंतर कोणी आठवण काढली पाहिजे, नंतर आला मानधन घेऊन गेला असं नको कोणी म्हणायला. आणि नक्कीच प्रक्षेपण करणार आहे. जसं आमचं डीजे ऑपरेटरने पैसा वसूल केलेला आहे, पैसाने पैसा त्यांनी वसूल केला, तसं मी सुद्धा पैसाने पैसा वसूल करेन. जाऊया मैदानाकडे. धावसंख्या झालेली आहे 26 धावा. स्ट्रायकिंग एंडला बॅटर अनिकेत. हुकमाचा एक का सफल झालाय, चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केला, एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी, परंतु मिस अंडरस्टँडिंग ही सुद्धा नक्कीच धाव तुमची झाली असती. धावायचंय ना नावासाठी ना धावासाठी, आपल्याला मात्र खेळायचं आहे आपल्या गावासाठी. आपल्या गावासाठी मात्र नक्कीच तुम्हाला खेळावं लागेल. आता मात्र पाहतो आपण संजय 2 षटकार त्याच्या माध्यमातून पाहिली. अकुट्यामध्ये बोला काय चेंडू टाकला. संजयचा बर्थडे आहे की काय. काय स्ट्रोक अटेम्प्ट केलाय. लहान मुली सुद्धा नाचतायत. लहानपणी सुद्धा मी खूप श्रीमंत होतो. पावसाच्या वाहणाऱ्या पाण्यामध्ये माझे 2-3 जहाज चालायचे. मोकले हवेत कागदाचे का असेना पण स्वतःचे विमाने उडवायचो. भले चिखलाचा का असेना पण स्वतःचा किल्ला असायचा. आता हरवलेली श्रीमंती आणि हरवलं ते बालपण. म्हणजे बालपणी मी खूप श्रीमंत होतो. हो तसा चेंडू होता. रिप्ले मध्ये नक्कीच पाहतो योगायोग. कारण का आपण योगायोग पाहिला की नाही. कारण का ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघामध्ये ती मॅच झाली होती. 100 धावाने ऑस्ट्रेलिया संघ हारला होता. नंतर मग तीच मॅच परत झाली, तशीच मॅच झाली आणि त्याच दिवशी तो मॅच झाली होती. तेव्हा मात्र रिप्ले भेटला, परत 100 धावाने इंग्लंड हा संघ हारला. म्हणजे असं योगायोग असतात. भाकीत पुन्हा कधी करता येत नाही, पण भाकीत मात्र पाकिस्तानी जो वर्ल्ड कप मारा तिथे भाकीत 2 भाकीत झाले होते. त्याची सुद्धा नक्की चर्चा होईल. पण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. धावा 31 आणि 31 हा आकडा आहे आणि आयसीसीच्या माध्यमातून 31 असा नियम आहे. 31 नियमानुसार अपील फक्त पॉवर प्लेच्या आतमध्ये जे खेळाडू आहेत तेच फक्त अपील करू शकतात. त्याच्या बाहेरही खेळाडू अपील करू शकत नाही. जर त्याने अपील केली तर त्यांची अपील सुद्धा ग्राह्य धरली जात नाही. हा नियम क्रमांक 31 आयसीसीच्या माध्यमातून नक्कीच आपण पाहतोय. चेंडू झालेले आतापर्यंत 4. नक्कीच त्यांचे पाठीराखे सुद्धा बसलेले आहेत. ते सुद्धा नक्कीच आपण पाहतोय. फुल एनर्जी आहे त्यांच्यामध्ये, काय जोश आहे. आपल्या संघासाठी जल्लोष सेलिब्रेशन करता नक्कीच पाहायला भेटतायत. हो काय स्ट्रोक केलाय, काय स्ट्रोक आहे. अफलातून टाळ्या वाजवायच्या आहेत. डीजे वाजवायचं. धावसंख्या झालेली होती म्हणजेच 36 धावा. शेवटचा चेंडू होता आणि चेंडू आला होता म्हणजेच चौकार चौकार चौकार. ये भगवान काय बॅटिंग पाहायला भेटते खरोखर. धावसंख्या झाले 40 धावा झालेल्या आहेत या 2 षटकामध्ये. तुम्ही बघायला गेलं तर संजय मात्र बनलेले सिक्सर किंग, पण अनिकेत बनलाय चौकारांचा बादशाह. नक्कीच एक तेरी और एक मेरी, ना तेरा कसूर ना मेरा कसूर, ना तूने देखा ना मैंने देखा. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये ऍक्सिडेंट आपण पाहतोय. जबरदस्त जुगलबंदी याला म्हणतात. एक बाजूनी षटकार तर दुसऱ्या बाजूनी चौकार. नक्कीच आतशबाजी होते. एक तरफ खाई है दूसरी तरफ खुदाई है और गेंदबाजी की हो रही पिटाई. दोन्ही संघाचा बॉलरची मात्र नक्कीच पिटाई होताना आपण नक्कीच पाहिलेली आहे स्पर्धेमध्ये.
आणि 2 षटक टाकायला मात्र 10 मिनिटं झालेली आहेत. धावसंख्या झालेले 40 धावा फलकावर लगावले गेले आहेत. मत कर निराशा की बातें, आज जीवन संभल के आशा है, कर्तव्य कर्म करते जा, यही जीवन की परिभाषा है. कर्मणि माधिकार से मा फलेषु कदाचन. भगवान श्रीकृष्णाने मात्र अर्जुनाला तो गीता सांगितली होती. तशीच मात्र गीता नक्कीच कॅप्टनने सांगायची आहे बॉलरला, कारण का सामना मात्र बॅलन्स झालेला आहे. आता मात्र काहीतरी वेगळं करावं लागेल. 100 लोकांच्या शर्यतीमध्ये पहिले येण्यासाठी 99 लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागतं. 99 लोकांपेक्षा नक्कीच काहीतरी वेगळं करावं लागणार आहे. स्टार्ट करायचा सामना. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय मंगेश. नक्कीच एक धाव पूर्ण केलेली आहे. आणि जर व्यवसाय गटामध्ये जर आपण गेलात तर नक्कीच मंगेश वैतीला आपण पाहिलंय. चांगली सुरुवात शीतलादेवी संघाकडून पाहायला भेटते. 2 षटकांमध्ये 40 धावा. तो एक पहिला चेंडू मंगेश यांचा, संजयने एक मान दिला, त्या चेंडूवर 1 धाव काढली. आता स्ट्राईकवर आलेले आहेत ते म्हणजेच धावकुरे फलंदाज अनिकेत देखील चांगली अशी एक फटकेबाजी करतायत. मार्केट में सभी फल मिलते हैं लेकिन सब्र का फल नहीं मिलता. चांगला पिक केलाय. एक धाव पूर्ण. दुसरी धाव धावतील का? फास्ट भाग बसंती भाग इज्जत का सवाल आहे. काय रनिंग बिटवीन द विकेट आपण नक्कीच पाहतोय. कारण का जी माणसं पायाने चालतात ते अंतर कापतात आणि जी माणसं डोक्याने चालतात ना ती ध्येयापर्यंत पोहोचतात. मी वारंवार कॉमेंटरीच्या माध्यमातून सांगत असतो, अभ्यास करा. अभ्यास करून मस्तक सुधारतं आणि जास्त मस्तक सुधारलेलं असतं ना ते कोणासमोर नतमस्तक होत नाही. पुन्हा एकदा सज्ज झालाय स्ट्रायकिंग इनला बॅटर अनिकेत. काय स्ट्रोक केलाय, स्वागत केलंय 6 धावेने. धम धम धमा धम धमाके से नाचो रे हो, जब तक डीजे धावसंख्या झाले 49. एकोणपन्नास धावा झालेल्या आहेत. खाने में ना हो नमक और क्रिकेट में ना हो चमक. 49. हो हवेमध्ये चेंडू आहे. बघा तुम्ही टाइम घेतला. जेव्हा तुम्ही टाइम घेता ना त्यामुळे तुम्ही गेम मधून बाहेर येता.
आणि त्यांनी मात्र 9 चेंडूमध्ये 26 धावा केलेल्या आहेत. सर्वांनी टाळ्या वाजवायच्यात. आमचा महिला वर्ग मात्र न सांगता टाळ्या वाजवतोय. आणि मच्छर असा गायक आहे, त्याचं गाणं आवडलं नाही तरी आपण टाळ्या वाजवतो. हो, चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केलाय. जातो मिड विकेटला ट्रॅव्हल झाला. डीप मध्ये चेंडू गेला. एक धावेल समाधान. धावसंख्या होताना नक्कीच आपण पाहतोय 50 धावा. वाट बघून झालेली आहे. आता मात्र वाट लावायची वेळ आलेली आहे. थोड़ा रुकने का, देखने का और कबाली स्टाइल में बाहर फेकने का. हौसला पाहिजे. घोसला बनवण्यासाठी हौसला आवश्यक आहे. काय स्ट्रोक खेळला. आपल्या धावा भरपूर बनवायची आहेत. चांगला चेंडू होता. मिस टाइम होता नक्कीच पाहतोय. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 50. आता मात्र 18 चेंडू आणि 28 धावा. 18 चेंडू आणि 28 धावा असं समीकरण आहे. टायमिंग झालेलं आहे 18 मिनिटं झालेली आहेत. 18 मिनिटं झालेली आहेत. 12 मिनिटांमध्ये 2 षटक संपवायचे आहेत. नंतर पेनल्टी असेल. नवीन गोलंदाज आलेला आहे दक्षने सुद्धा दक्ष राहायचं आहे. आणि 18 चेंडू आणि 28 धावा असं समीकरण नक्कीच पाहतोय. हृदयाचे ठोके चुकवणारा खेळ मैदानामध्ये पाहायला भेटतोय. पैसा वसूल मॅच, प्रेक्षणीय सामना, अट्टीतडीची लढत. वापसी का बिगुल वाजवतोय, शंकनाक वाजवतोय. हो, एलिमिनेशन होता. लेग ब्रेक नक्कीच पाहिला पण. आणि घड्याळाच्या काट्यावर चालली आपली मुंबई. आणि मुंबईचा स्थानिक क्रिकेट, टेनिस क्रिकेट खूप आनंद देतो. लोकप्रिय होत आहे टेनिस क्रिकेट. रविवारची वाट पाहिली जाते. पुन्हा एकदा छोटा पाकेट, बडा धमाका. प्रहार करायचे तुम्हाला, असे प्रहार करावे लागतील. धावा नक्की येतील. बॅट मात्र नक्कीच फिरवावी लागणार आहे. पुष्कराज, पुष्पराज आहे की पुष्कराज आहे, थोडं बाहेर व्हायचंय. अहो, फुल टॉस चेंडू, लॉलीपॉप चेंडू. एक धावेल समाधान. म्हणजे एक काल असा होता, मुलाने गुरुजींना बघितलं आणि आता मात्र दुसरी धाव सुद्धा भेटते. नक्कीच खराबपैकी म्हणावी लागेल. टर्निंग पॉइंट सुद्धा ठरू शकतो, कारण का जो बॅटर आहे तो जो खरोखर त्याची बॅट लागलेली आहे तो मात्र स्ट्रायकिंग पाहतोय. संजय, चांगली बॅटिंग संजयने केली. 2 षटकार सुद्धा त्याच्या माध्यमातून पाहिले, 2 चौवे पाहिले, 2 दुरी सुद्धा संजयच्या माध्यमातून. संजय नावाचं वादळ मात्र मैदानामध्ये विराजमान झालेलं आहे. रिव्हर्स शॉट अटेम्प्ट केला गेला होता. कुछ के बिना जय जयकार नहीं होती, लहरों से बिना नौका पार नहीं होती, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आणि बॉलर मात्र नक्कीच कोशिश करतोय. छोटा पाकेट, बडा धमाका. दक्ष, मूर्ती लहान पण कीर्ती महान. जबरदस्त गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. चांगला चेंडू टाकला होता. पुन्हा एकदा पंच करण्याचा प्रयत्न. अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल दक्ष यांच्याकडून. वक्त किसी का गुलाम नहीं होता, वक्त किसी के लिए रुकता नहीं, वक्त किसी का मोहतरमा नहीं होता, और वक्त किसी का गुलाम नहीं होता. और अपने मैच नहीं देखा तो क्या देखा. जबरदस्त मैच. शेवटचा चेंडू दक्ष घेऊन आलाय.
हो काय फिरकी, सर्वांनी टाळा चेंडूवर. या चेंडूवर सर्वांनी टाळ्या वाजवायच्यात. आणि आता मात्र धावसंख्या जाईल 57. फक्त 7 धावा खर्च केला दक्षने. दक्षसाठी सर्वांनी टाळ्या वाजवायच्यात. 7 धावा खर्च केलेले आहेत. 12 चेंडू आणि 21 धावा. बघा आमच्या गुणलेखकांचं लक्ष काय आहे मित्रांनो, पूर्ण डिटेल्स ते ठेवतायत. हे पडद्याचे हिरो आहेत. वैभव ठाकूर, विनीत ठाकूर. कालच्या पासून मात्र दोन 51 मॅच स्टार्ट झाली होती. 3 वाजून मात्र 13 मिनिटं झालेली आहेत. अजून मात्र 9 मिनिटं बाकी आहेत. 9 मिनिटांमध्ये मात्र हा षटक संपवायचा आहे. बारा चेंडू आणि 21 धावा. फटकेबाजी नक्कीच ओंकारला सुद्धा फटकेबाजी करावी लागणार आहे. एक्का दुक्का नाही चालणार, आतषबाजी करावी लागणार आहे. बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय दिनेश. स्ट्रायकिंग एंडला ओंकार. स्ट्रोक करावे लागतील संघासाठी. अकोटप्याचा बॉल काय मारलाय, पहिला टाका काय ठोकलाय, मारलाय ना ठोकला. काय स्ट्रोक अटेम्प्ट केलाय. 11 चेंडू आणि 15 धावा. ओंकार देसाई आहे का, लगेच साई आहे आमचा. चालू झाले आणि बक्षिसांची सुद्धा इकडे वर्षाव चालू झाली. साईराज ठाकूर यांच्याकडून प्रत्येक षटकारावर 100 रुपयाचं पारितोषिक आले ओमकार साठी. साईराज ठाकूर यांच्याकडून षटकारासाठी बक्षीस आलेलं आहे. बांटने का समय लुटने का मौका आहे. त्यांचा मोठा भाव त्यांच्याकडून आलेले आहेत. आपण जर भाव पाहिले राम आणि लक्ष्मण, दुसरे भाऊ सुद्धा होते रावण आणि बिभीषण, नक्कीच त्यांची सुद्धा चर्चा होईल. आणि धावसंख्या झालेली आहे 71. 71 धावा. आठ चेंडू आणि 7 धावा. काय बॅटिंग केली आहे ओमकार याने. हो काय बॅटिंग करतोय, काय फटके मारतोय. सात चेंडू आणि 3 धावा. कुठे सामना होता. ओमकार देसाई प्रमाणे बॅटिंग करतोय. हा आता ओमकार स्ट्राईक वर येतो का, यायचं आहे ओमकार. तुझी बॅटिंग प्रेक्षकांना बघायची आहे, रनिंग सुद्धा बघायची आहे. ओमकारची रनिंग बघा. परंतु आता बाद झालाय, परंतु खरोखर चांगलं ओमकारचा टाळ्या वाजवा सर्वांनी. वन मॅन आर्मी, वन मॅन आर्मी. जबरदस्त बॅटिंग. सर्वांनी टाळ्या ओमकारसाठी. काय बॅटिंग केलेली आहे. 20 धावा ओमकारने तब्बल कुठलेले आहेत. अप्रतिम बॅटिंग. काय ओमकार खाऊन आला माहिती नाही. काय खाऊन आला ओमकार.
डल्ली काय चॉपर राईस बॉलला सुद्धा चॉप केलं. नवानगर संघाचा कर्णधार जिकडे कुठे असेल त्यांनी टॉस का बॉस मध्ये यायचं. आलेले आहेत. ठीक आहे, धन्यवाद नवानगर संघ पंच्युअलिटी दाखवल्याबद्दल. काही जण चॉपर राईस खातात, काही जण क्वार्टर राईस खातात. असं ते बघा, त्याचा जल्लोष बघा, पाठीराख्यांचा जल्लोष बघा. काय बॅटिंग केली आहे ओमकारने. 6 चेंडूवर 2 धावा, 6 चेंडूवर 2 धावा आणि जिंकलेला संघ आहे. प्रेशर रिलीज केलेलं आहे आणि खरोखर ओमकारने मेहनत सुद्धा या स्पर्धेमध्ये मात्र भरपूर मेहनत सुद्धा ओमकारने घेतलेलं आहे. कारण का आम्हाला जेव्हा जेव्हा नाश्ता पाहिजे तेव्हा त्यांना नाश्ता आणून दिलेला आहे. हॅलो